केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत, परंतु एका महिलेनं आपल्याच नवऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदवण्याचा अनोखा प्रकार पंढरपुरात घडलाय। न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना। आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवरा बायकोमध्ये बेनवाब झाल्यानंतर त्यांचे लोण चक्क अॅट्रॉसिटी कायद्याखाली नवऱ्याविरुद्ध फिर्याद नोंदवून त्यांच्या अटकेपर्यंत पोहोचलं। फिर्यादी व आरोपी यांचा प्रेमविवाह झाला होता। फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील। वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी 2 मुलीही जन्माला आल्या, परंतु अलीकडे काही दिवसापासून नवऱ्याकडून आपणास जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते। नवऱ्यानं आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचारही केला अशा आशयाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोनं नोंदवली आहे। त्यानुसार नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय। नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीनं पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केलाय। लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली आहे, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यानं नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं जामीन अर्जात नमूद केलंय। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे, ॲडव्होकेट सुहास कदम, ॲडव्होकेट वैभव सुतार हे काम पाहतायत। नवऱ्याविरुद्ध बायकोनं अॅट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयातील इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचं मानलं जात आहे। पंढरपूर तालुक्यातील महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा केस दाखल केलेली आहे। या फिर्यादीत तिने म्हटले आहे की माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे आणि नवरा त्यानंतर मला 2 मुली झालेल्या आहेत। नवरा हा मला जातीवरून अपमानास्पद बोलतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो। या तिच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्ट व भारतीय इंडियन पिनल कोड प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। या बाबतीत नवऱ्याला पोलिसांनी ताबडतोब अटक करून नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली। नवऱ्याच्या वतीने आम्ही पंढरपूर न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे। जामीन अर्जात आम्ही असे म्हटले आहे की आरोपी हा जातपात मानत नाही। जातपात मानत असला तर त्यांनी आंतरजातीय विवाह केला नसता। या आरोपीचं ज्यावेळी लग्न या महिलेचे लग्न आरोपीबरोबर झाले त्यावेळी ती आता लग्नानंतर या आरोपीचे म्हणजे नवऱ्याचे जातीचे झालेले आहे, त्यामुळे अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू होत नाही। त्याचप्रमाणे आम्ही असं पण नमूद केलेलं आहे की या प्रकरणातील ती जी फिर्याद दिलेली आहे ती विश्वसनीय आहे, असंभवनीय आहे। तरी आमच्या आरोपीची नवऱ्याची जामिनावर मुक्तता करण्यात यावी। न्यायालयीन इतिहासात अशा प्रकारचा बायकोने नवऱ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीची केस दाखल करायची ही पहिलीच घटना आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।